श्री स्वामी समर्थ. येत्या 29 मार्चला आलेले आहे शनी अमावस्या. शनी अमावस्येच्या दिवशी आपल्याला नारळाचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. या उपायामुळे आपल्याला सर्व कामात यश मिळेल आणि त्याचबरोबर आपला शनी राहू केतू शांत होतील. घरातील 7 पिढ्यांचं दारिद्र्य संपून जाईल. यासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आणि हा नारळ पूजेमध्ये वापरलेला नसावा. जर तुमच्या घरामध्ये पूजेमध्ये वापरलेला नारळ असेल तर आपल्याला नवीन नारळ खरेदी करून आणायचा आहे. त्यानंतर तो देवघरासमोर ठेवायचा आहे. हा उपाय तुम्ही शनी अमावस्येच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला एक लाल कलरचा धागा जो असतो तर तो घ्यायचा आहे. या नारळावरती तुम्हाला तो तुमच्या घरामध्ये संपूर्ण नारळ फिरवत फिरवत तो गुंडाळायचा आहे आणि हा धागा आपल्या उंची इतका असावा. लाल कलरचा कलावा हा आपल्याला पूजेच्या ठिकाणी मिळून जाईल. त्यानंतर हा संपूर्ण उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती मी एका व्हिडिओद्वारे तुम्हाला दिलेली आहे. खाली जो छोटासा त्रिकोण आहे त्यावरती क्लिक करा, संपूर्ण माहिती मिळून जाईल.